दादा मी एवढे कष्टाने आम्ही एवढं कष्टाने केलंय, तुम्ही भाजी चपाती खावा, वरण पण खूप छान झालंय, वरण पण खावा. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर माझा सासरचा ब्लॉग आहे आणि मी जाणार आहे हेअर कटला. प्लस अजून काय काय होतं आहे सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मामा भाच्याची मस्तीसुद्धा बघा आणि आमच्या आरूला किती भाषा येतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. परत कढई नाही काय, नूडल्स भरपूर आहेत. हां दादा मी आम्ही एवढं कष्टाने केलंय, तुम्ही भाजी चपाती खावा, वरण पण खूप छान झालंय, वरण पण खावा, हेल्दी हेल्दी. गाईच झोप झाली आहे, हे बघा अवतार. एवढं गरम होतंय काय सांगू. इकडे बघ मम्मी, इकडे बघ तिथे ना. आरू हे बघ, हा 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 मारते मग मामी. हा हे घ्या, तुम्हाला पाहिजे होती ना. ए पोटॅटो. गाईज आमच्या घराच्या बाजूला रेल्वे ट्रॅक आहे आणि त्याच्याच बाजूला तलाव आहे. ओ दीदी काय ग, मला नको याच्या, मला नको याच्या. दोन पाय बसतील. चप्पलच नव्हती बाहेर निघायला. गाईज माझी चप्पल बघा, दादाची चप्पल घातली मी. सो गाईज मी बाहेर भटकतीये कारण आमचं पिल्लू सोडतच नाही मला, नुसतं चिपकतोय. काकू 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 रडतोय, घेतलं नाही की. दुसऱ्या कुणाकडे जात पण नाही, मला बघितलं का माझ्याकडे येतोय, त्याच्या मॅवकडे पण जाईना. त्याला आता कळलं काकू बाहेर निघाली आहे मे बी, तो तर आता मॅवकडे सुद्धा जात नाही आहे त्याच्या आईकडे. तर मनाने असं नाही का, काय बोलतात, पटकन म्हटली मी घेते त्याला आणि तुम्ही पटकन पळून जा बाहेर. तर मी बाहेर आली आहे, ते दोघं बेडरूममध्ये आहेत, पण ह्या लोकांचं आवरलं नाही बाहेर आणि मला आता इकडे फिरावं लागतं आहे कारण समोर दिसले की परत येणार तो माझ्याकडे. आणि आमचं गोंडूला बाळ आहे, सोडून नाही जाऊशी वाटत, पण तो जेवला नाही. जेवला असता तर घेऊन गेलो असतो त्याला. तो झोपला होता 1-2-3 तास, आता उठला आहे. तर म्हटलं खाऊ घालीन म्हणा, तोपर्यंत आम्ही जातो. माझा हेअर वॉश करायचा आहे आणि दीदीला आयब्रोज वगैरे करायचे. तर आम्ही चाललो आहे हबीबमध्ये. खूप घाण गरम होतो इथे, बापरे. और मैं फोन करके आमिर को फोन करके भी जुड़ रहा इधर ही तो है स्टूडियो, वेस्ट साइड के उधर ही स्टूडियो की है।
ठीक आहे मनाली मनाली तू ए, इथं समोरच आहे. हा आहे तेच बोलली त्याला त्याला घेऊन चल. चहा पिली? चहा पिलीस? नाही. तुला आवडतो का चहा? नाही पित चहा? व्हेरी गुड. हा चहा नसतो प्यायचा. व्हेरी गुड. मी पण नाही पित. मी पण नाही पित. आरू छिचिया छिची आरू. छिची आरू. कशाला जाती? जाते ना पार्लर मध्ये. बाईक मामाची चप्पल घालून जाते मी आता. माझ्याकडे चप्पल नाही. बघा आमचं क्यूट किती गोड गोड बोलतोय. आमच्या आलू पालू किती गोड गोड बोलतो. कशाला? ह्या पोराला आमच्या कन्नड येते, इंग्लिश येते, मराठी येते, हिंदी सुद्धा येते आणि कोकणी सुद्धा येते. आमचा आरू पारू हळूहळू. आधी ते शर्ट चेंज करा. दुसरं टी शर्ट आहे का? कर. कारण तसं जुडिओला जाणार ना रे, म्हणून चेंज कर म्हटलं. कुठली? क्रीम कलरची? क्रीम कलरची पण ती दुसरी पॅन्ट नाही त्याच्यावर मॅच होणार. ब्लॅक शर्ट आणलाय मी. हा चालतं. सगळ्यांना सांगतात ते. मसाला घरी. बैग में ये घूम घूम के कहाँ से वो पॉकेट लाया पॉकेट लाके माझ्या नवऱ्याचं आवडत नाही. आता मी बाहेर इकडे वाट बघतीये. ओके म्हणून मी तुला चालवत डायरेक्ट. हो का? ते वाईट आणि ग्रीन नाही होत. बस ठीक आहे चल. ओ आले ग आले 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 आले. नाक बोलून घेते आणि मला म्हणते पटकन तुला जा. बाहेर बोलवायला लागते. बघ. ओ गॉड ये लो तुम्हारा गॉगल बेबी गॉगल नॉट ए चष्मा. युअर चष्मा इन आवर होम ॲट पुणे. नाही बॅग येत आहे. ओ तुम लेके आए? नाईट ड्रायव्हिंग करताना कोण घातलं? ओ सॉरी माय मिस्टेक. चलो नसतं नसतं. चला हा चारा चारा. चला साहेब. ए ए ए ए ए. कोण मारलं? कोण मारलं तुले? कोण मारलं मले? कोणी मारलं तुला? ओय ए पोटॅटो पोटॅटो. कट्टी. ओके कट्टी कट्टी गाडी. अगं बाहेर एवढ्या हवेला पण किती गरम होतंय. गरम. आई शपथ तुला होतं का? माझं सगळं असं हा. उद्या तर काय होईल? काय करतोय मामा? काय करत होता मामा? ओय अशो करत होता. तर गाईज आम्ही आलो आहे हबीबला.
जिथे मी कायम येत असते. म्हणजे मी दुसरीकडे जातच नाही. क्यूट आहे ना, छान बोलते. पाणीच नसेल त्यांच्याकडे. तुला काय करायचंय? काय करायचंय तुला? सांगते. काय छोटी बेबीसारखी दिसते ना ती, आणि समर्थ पप्पांसारखा दिसतो. बसते मी इकडे. झालं की हेअर वॉश करून झालं. झोपते का काय माता इकडे? झोपते का काय? मग तेच गरम सहन होत नाही तुला आता. तरी नशीब किचनमध्ये पंखा लावून दिला. ग्रॅज्युएशन झालं तुझं? ग्रॅज्युएशन झालं? असं कोण करत नाही रे. अशी रील्स नाही बनत तू नसल्यावर. भारी आहे का? भारी आहे. छान दिसतं, छान दिसतं. किती मस्त केलंय बघ. लास्ट टाइम हा नव्हता. लास्ट टाइम तू नव्हतास. तो नाही आता, तो चालला. कुठे चालला? गावाला? परत कुठं जॉईन करणार? कुठंच नाही. तर गाईज मस्त छान असा हेअरकट झालेला आहे माझा. तुम्ही बघू शकता किती छान छान दिसतात ते केस. इतके खराब होतात ना घामाने वगैरे, आणि ड्राय पण झाले होते. तर थोडं खालून कट पण केलं. आता आईने नको बघायला कट केलेले केस, हे बांधायला लागतील. बाय चेतन, आता तू तर नाहीच इथे. कसं रे? मला मेसेज कर. पुण्याला आला की कॉल कर. नंबर घेतला ना? हां, ओके, बाय बाय. हां. तू पे केलीस? हां, चला चल. बस. लावून घ्यायला लागलाय दयो दयो. डुईंग फन. वेलकम टू विदू चॅनल. आत्ता झाला. सबस्क्राईब. काय सबस्क्राईब. काय तिथं प्लेट आहे? काय बाहेर पुढे ह्यांची मज्जा. ओ बाबड्या, ओ बाबड्या, खा तू खा. गाईज हेअर कट करून घरी आलो आहे आम्ही. गाईज असा होता ब्लॉग. रात्री पोहोचलो आम्ही घरी.
झुडिओला जायचं पण कॅन्सल झालं, कारण झुडिओ बंद झाल्यावर आम्ही झुडिओमध्ये गेलो होतो. त्यानंतर ना आम्ही सगळ्या लेडीजने जेवण घेतलं होतं आणि पोरं शेवटी राहिले होते, त्यांना जेवायला थोडंच उरलेलं. मग आम्ही त्यांची मज्जा घेत होता, जा अजून फिरा बाहेर, करा मस्ती वगैरे वगैरे. आणि मग असा दिवस संपला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून, आणि खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय बाय.